मैत्रिणींनो, स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज संक्रांत स्पेशल रेसिपी आहे आणि ती म्हणजे तिळाची वडी। आता सोप्या पद्धतीने तिळाची वडी कशी बनवायची यावर सविस्तर आजचा व्हिडिओ असणार आहे। तर अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे। तर अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार। तर चला आता आपण वळूयात आपल्या आजच्या रेसिपीकडे, तिळाची वडी। तर मौसूद अशी तिळाची वडी कशी बनवायची चला बघूयात। तिळाची वडी बनवायला सुरुवात करण्याआधी एक काम करायचं, पोळीपाट आणि बेलण्याला तूप लावून घ्यायचं। तुम्ही बघू शकाल इथं पोळीपाट आणि बेलण्याला तूप लावून घेतलेलं आहे। त्याचबरोबर वड्या पाडण्यासाठी एका सुरीला तूप लावून घेतलेलं आहे। हे काम आधी करायचं म्हणजे मग नंतर अजिबात गडबड होत नाही। त्यानंतर इथं गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी पांढरे तीळ घालूयात। आता मंद आचेवर हे तीळ हलकेसे भाजून घेऊयात। तीळ अजिबात करपू द्यायचे नाहीत, हलकेसे भाजून घ्यायचेत मंद आचेवर। तर इथं मंद आचेवर तीळ आपण हलकेसे भाजून घेतलेले आहेत। तर आता गॅस बंद करूयात आणि हे भाजलेले तीळ एका ताटामध्ये काढून घेऊयात। भाजलेले तीळ एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। तर हे थंड होण्यासाठी असेच बाजूला ठेवूयात आणि थंड झाले की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि मिक्सरवर अर्धवट बारीक करून घेऊयात। तुम्ही बघू शकाल इथं तीळ अर्धवट बारीक करून घेतलेले आहेत। खूप जास्त बारीक करायचे नाहीत, फक्त असे अर्धवट बारीक करून घ्यायचे, तुम्ही बघू शकाल। त्यानंतर इथं गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूयात। आता हे तूप वितळलं की यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालूयात। चिक्कीचा गूळ वापरू नये। आता मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत याला असं सतत हलवत राहायचं। आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकाल आपला गूळ जो आहे तो हळूहळू वितळू लागलेला आहे। आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे वितळलेला आहे, तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये आपण मिक्सरवर अर्धवट बारीक करून घेतलेले तीळ आहेत ते घालूयात। त्यानंतर पाव चमचा वेलची पावडर घालूयात। आता हे मिक्स करून घेऊयात। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथं तुम्ही बघू शकाल हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण तूप लावलेल्या पोळीपाटावर काढून घेऊयात। मिश्रण पोळीपाटावर काढून घेतलेलं आहे। आता लगेच ह्याला लाटून घेऊयात। एकसारखं असं लाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकाल आपण हे व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे। तर आता याच्या वड्या पाडून घेऊयात। लक्षात घ्या, मिश्रण पोळीपाटावर ओतलं की पटकन लाटून घ्यायचं आणि लाटून घेतलं की लगेच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याच्या वड्या कट करून घेऊ शकता।
तर इथं तुम्ही बघू शकाल, इथं वड्या आपण व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत। वड्या कट करून घेतल्या की लगेच आपण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकाल एकदम मस्त अशी तिळाची वडी इथं आपली तयार आहे। तर आता ह्या सगळ्या वड्या आपण काढून घेऊयात। एकदम मस्त झालेल्या आहेत तिळाच्या वड्या। तर सगळ्या वड्या इथं एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर एकदम सोप्या पद्धतीच्या अतिशय मौसूद अशा तिळाच्या वड्या बनवून इथं तयार आहेत। एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते। तयार झाली मौसूद अशी तिळाची वडी। तर इथं मौसूद अशी तिळाची वडी बनवून तयार झालेली आहे। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। आणि चला लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।